3 ओव्हरचा सामना असेल. 3 ओव्हर मध्ये दुसरं षटक असणार आहे ते म्हणजे डबल धमाकावाला. चला अंपायर पाठवायचं आहे निखिल. अंपायर्स लेगी पाठवायचा आहे निखिल. चला मॅचला सुरू करायचे. चला बरोबर आहे. बॉल द्यायचा मॅच बॉल. लेगी यायचंय. चला पटकन. प्रज्ञेश पवार या टॉस उडवायला यायचं बहुतेक. चला मॅचला सुरुवात करायची. 3 षटकांचा सामना असेल. फॉन्ट पिक्स वर्सेस श्रीराम 11. बघूया कोण जिंकतंय. दिनेश नडगिरी ओपनिंगला आलेले आहेत. त्यांच्या सोबत आहेत नॉन स्ट्राईकला हरीश सावंत. चला मॅचला सुरुवात करायची प्लीज लवकर हिरेन. चला चला अंपायर लक्ष द्यायचंय. पटकन मॅच सुरुवात करायची. चला जय श्रीराम. चला चालू करायची मॅच. पहिला चेंडू आणि चांगला चेंडू पहिला टाकतोय. डिफेन्स करताय तिथे महाराज. पहिला चेंडू निर्धाव चेंडू. अतिशय वेगवान गोलंदाज आहेत. बघूया दिनेश काय करतायत संघासाठी. आणि षटकार. पहिल्या चेंडूवरती महाराजांना परतावा लागेल. षटकार मारलाय महाराजांनी. थोडस कुठेतरी कॅल्क्युलेशन चुकलं त्यांचं आणि बॅट फ्लो जास्त येतोय. यानंतर होणारा सामना असेल तो म्हणजे सहकार सुपरस्टार वर्सेस पीएन वॉरियर्स. दुसऱ्या चेंडूवरती मात्र ओपनिंग फलंदाजला परतावा लागेल. आता मात्र थोडस कुठेतरी फॉन्ट पिक्स संघाचं कॅल्क्युलेशन बिघडणार आहे. साहिल मोरे आणि हा नो बॉल आहे. आणि चांगलं क्षेत्ररक्षण नाही म्हणता येणार. रनआउट होऊ शकला असता. रनिंग बिटवीन द विकेट थोडं फास्ट होतं हरीश यांचं. 2 चेंडू नंतर धाव संख्या झाली ती म्हणजे 2 नंतर धाव संख्या 2. आणि हा षटकार. जय श्रीराम. आता मात्र फॉन्ट पिक्स विचार करावा लागेल. फॉन्ट पिक्स संघाला थोडासा आवाज कमी करायचा स्पीकरचा जास्त येतोय. प्रतीक निखिल बाउंड्रीवरती आपले प्लेयर पाठवायचे. जर आपले नो वगैरे बघायला जर असतील आपले प्लेयर तर आपलं बरं होईल थोडस. आणि जर माईकचा आवाज जास्त असेल तर सांगायचं कमी करता येईल. शबाज राकेश. पुढचा चेंडू आणि हलक्या हाताने टोलं तर डिक्लेअर झोन मध्ये पप्प्या. धाव संख्या 1 ने वाढते. धाव संख्या झाली म्हणजे 3. दोन्ही पप्प्या. चला चांगला चेंडू. पुढचा बघूया. आणि हा चांगला टोलवलाय. बॉल फिरतोय. बॉलची स्पीड कळते. बॉलच्या फिरण्यावरून किती स्पीड मध्ये असू शकतं बॉल. आता पप्प्या नॉन स्ट्राईकला आणि पप्प्या स्ट्राईकला. दोन्ही पप्प्या काय करतात बघूया. पुढचा चेंडू आणि हा बॅट चिकाडा घेतोय. जातोय डिक्लेअर झोन पर्यंत. हिरेन तिथे अडवतोय आणि थ्रो करतोय. 1 धाव घेण्यामध्ये यशस्वी. 1 षटकानंतर धाव संख्या झाली ती म्हणजे अरे धाव संख्या सांग ना किती झाली. 5. तो मॅच खेळायला गेला दुसरी असू दे.
एक हे चला लय डिस्कशन करू नका, चांगली टाकतो तो, चला तुम्ही नका सांगू त्याला. एक ओव्हर नंतर धाव संख्या झाली 5. आता मात्र हाणामारीचा षटक आहे. डबल टिबल टू डूस. प्रत्येक चेंडूवरती ठोकल्या जाणाऱ्या धावांना 2 ने गुणलं जाणार आहे. म्हणजे 1 धाव मिळवतोय तर 2 धाव मिळतील. बघूया पप्प्या काय करतोय. चला पुढे पहिला चेंडू आणि हा वेगवान फुल टॉस चेंज होता, परंतु चांगलं क्षेत्ररक्षण तिथे करतोय साईराज. धाव संख्या 2 ने वाढते. धाव संख्या झाली म्हणजे 7. एक चेंडू फुल टॉस चेंडू होता. पप्पू आणि हा वेगवान गोलंदाज, चांगला बॉल होता परंतु चांगलं क्षेत्ररक्षण. आता मात्र मिस फील्ड होते. थोडेसे श्रीराम संघ गडबडतोय. एकाच ठिकाणी सगळे जमा होत आहेत प्लेयर. लगांची टीम झाल्यासारखं वाटतंय. नुसता धुरळा केलाय मैदानात. पप्पू पप्पू कॅट डान्स आला. बर पप्पू 4 मार सकता है. पप्पू कमान पप्पू, कमान पप्पू चल. आणि फुल टॉस चेंडू चांगला मारला होता. चांगलं क्षेत्ररक्षण. पप्पू यांचा चांगला अटेम्प्ट होतोय परंतु गॅप मिळत नाहीये त्यांना. कमान पप्पू बाळा. चल कमान कमान पप्पू. 4 मारायचा. 3 चेंडू अजून आहेत डबल धमाकाचे. पप्पू चांगला अटेम्प्ट करतोय परंतु गॅप मिळत नाही पप्पूला. चल कमान नेक्स्ट चेंडू, चौथा चेंडू आणि हा वेगवान टाकला आणि मला वाटतंय धाव बाद झालेला आहे. पप्पू छोटा पप्पू बाद झालेला आहे. आता मात्र संघाचे ओनर अंगराज घोरपडे. अंगराज घोरपडे बघूया काय करतायत. फॉन्टपिक संघ आता कुठेतरी गडबडलाय. आतापर्यंत चांगला परफॉर्मन्स होता परंतु तो जोपर्यंत महाराज खेळत होते, हरीश खेळत होता तोपर्यंत संघ चांगली लय पकडली होती. आता मात्र महाराज आणि हरीश दोघेही पवेलियन मध्ये आहेत. आता संघाचा दारोमदार पप्पूवरती. पप्पूने स्टेप आउट केला आणि हिरेनला सुद्धा कॅरी करता आला नाहीये. डबल धाव मिळते या चेंडूवरती. हिरेन जाधव चांगली गोलंदाजी करतोय बघा. डबलच्या ओव्हर मध्ये सुद्धा अशी वेगवान गोलंदाजी करतोय, ज्या कॉन्फिडन्स मध्ये करतोय. मानावं लागेल या खेळाडूला. आणि आता मात्र बॅटची काढा घेतोय. सिंगल धाव जाते. चला चांगली गोलंदाजी केली आहे गोलंदाज अथर्वने. जुल्फे उडवत अथर्व. स्कोर सांगायचा. स्कोर काय झालाय 17. डबल धमाका ओव्हर नंतर सुद्धा धाव संख्या 17 वरतीच अडकलेली आहे. आता मात्र काहीतरी जादू करावी लागेल पप्पू आणि अंगराजला. पप्पू आणि राजू आणि पप्पू. बघूया. चला चला बरोबर आलेला आहे. चला वेळ लावायची नाहीये. शेवटचा षटक आहे. बघूया मिलर काय करतात. मिलर चला चला प्रॅक्टिस नंतर करायची. चला चांगला खेळ दाखवलाय श्रीराम संघाने. जय श्रीराम. अरे यार चला चला लवकर सुरुवात करायची. आणि चांगला ग्राउंड शॉट मारलेला आहे. पप्पू कॅन डान्स झाला. पप्पू कॅन चौका मारा. कमान पप्पू अजून एक चौकार येऊ दे बॅट मधून. फॉन्टपिक संघाचा मनोबल वाढतंय. पप्पू हे जोपर्यंत स्ट्राईक वरती आहेत. पहिल्या चेंडूवरती चौकार ठोकलाय. चला यार वेळ नाही घालवायचा आहे. वेळ कमी आपल्याकडे. चला शाबाश शाबाश कमान. चलो पप्पू. आणि पुन्हा एकदा पप्पू स्टेप आउट करतोय. चांगला कव्हरला येतोय तिकडे फ्लेअर आणि पप्पू रन आउट झालेला आहे.
आता मात्र आले प्रणित पप्पूची जागा भरून काढण्यासाठी. कंटिन्यू मॅच खेळतायत प्रणित. इकडे तिकडे कुठेतरी खेळून येत आहेत. परत इकडे बॅटिंगलाच येत आहेत. आता मात्र राजू. 4 चेंडू शेवटच्या ओव्हरचे. यानंतर होणारा सामना पीएन वॉरियर्स वर्सेस सहकार सुपरस्टार. दोन्ही संघांनी तयार राहायचंय. मिलर यांचा पुढचा चेंडू सामना करते राजू. राजू यांनी स्टेप आउट केला आणि नो बॉल आणि स्टंपिंग झालेली आहे. बॉल काउंट नाहीये. यस माहिती आहे. चला या आतमध्ये तुम्ही नका जाऊ. हा हा त्याला तेच सांगितलं मध्ये येऊ नका कोणी. आम्हाला माहिती आहे नियम. चला चला पटपट. नो चेंडू होता. बॉल काउंट नाहीये. लक्षात घ्यायचंय. स्कोरर फक्त नो चे 1 रन ऍड करायचे आणि विकेट. आता मात्र राजू जागा भरून काढण्यासाठी आले आहेत अमेय. मिलर. अरे यार ठोको ठोको. चला चला मिलर. पुढचा चेंडू मिलर यांचा. सामना करतील अमेय. थांबायचंय. बेल्स लागू द्या. अमेय बघूया काय करतायत संघासाठी. आणि नो वे चेंडू आणि पुन्हा एकदा डबल धाव मिळते. प्रणित स्ट्राइक वरती येतोय. नो बॉल. कुठेतरी प्रेशर मध्ये येतोय. जय श्रीराम. जागेवरून उभा राहून टाकला तरी चालेल. चला पुढचा चेंडू प्रणित. सामना करतील मिलर यांचा. आणि प्रणित पायाने मारलाय. चालेल. अमेय मस्त रनिंग बिटवीन द विकेट. अमेय अमेय बघा चांगली रनिंग बिटवीन द विकेट दाखवते अमेय. डोरेमॉन काही पण बोलू नका रे. गॅजेट. चला अमेय बघूया काय करतोय. आणि चांगला मारवला आहे. चांगलं क्षेत्ररक्षण तिथे. दोन बॉल आहेत अजूनही शेवटच्या षटकाचे. प्रणित बघूया काय करतोय फॉन्ट पिक संघासाठी. राजू. आणि हा मारलाय चांगला टोल. चांगला क्षेत्ररक्षण करतात तिथे. रन आउट होतोय. प्रणित रन आउट होतोय. अरे याचं विमान उडतंय बघा. धाव संख्या झाले आहेत किती. 26. 26 झालेला आहे. कुठेतरी धाव संख्या थोडासा कमतरता दिसते. आता मला वाटतंय काहीतरी चमत्कारच करू शकतो अमेय. शेवटचा चेंडू आहे तिसऱ्या षटकातला. अरे पकडून उभा राहा. जाऊ दे. लास्ट बॉल आहे. हा चला इसे कहते हैं एक्सपीरियंस. चला चला कॅच प्रॅक्टिस नंतर. चला शेवटचा चेंडू. नो बॉल. स्टंपाच्या वरून गेलाय. नो बॉल आहे. अमेय बॅटला बॉल लाव. चल कमान अमेय. वाईड आहे वाईड आहे. नाही नाही त्याच्या पट्ट्यातच नाही. कसं मारेल. कमॉन अमेय असू दे. घाबरलाय तुला तो. कमॉन अमेय घाबरलाय तुला तो. कमान कमान अमेय. शेवटच्या चेंडू साठी 4 चेंडू टाकले भावाने. मिलर उभा राहून टाकलाय आणि हा स्लो टाकलाय. आणि अमेय यार नाही नाही आउट नाही आउट नाही. 20 किती झाला. 28 झालाय. 29 टू इन. चला पटकन क्षेत्ररक्षण लावायचंय. जय श्रीराम संघाने चांगलं रोखलंय फॉन्टपिक संघाला.
आता मात्र बघूया आपल्याकडे तीन ओव्हर मध्ये 3 गोलंदाज कोण कोण येत आहेत. मोरया, जय श्रीराम. कोण आहे रे, काय झालं? बॅटिंग घेतली पेन वॉरियर्सने का? अरे मेन वाक्य तुम्ही जय श्रीराम बोलतच ना यार, कसं होणार? जय श्रीराम, जय श्रीराम. इकडे जय श्रीराम. अरे बोल की जय श्रीराम. जय श्रीराम. यस, शाबाश. चला क्षेत्ररक्षण लावायचं, 2 फलंदाज पाठवायचे. जय श्रीराम. आज जिंकणार. जय श्रीराम. पहिलं षटक घेऊन येत आहेत ते म्हणजे दिनेश महाराज स्वतः. चला पटकन 2 फलंदाज पाठवायचे. क्षेत्ररक्षण सजलेलं आहे. जय श्रीराम. चला पटकन 2 फलंदाज आपले पाठवायचे आहेत. चला क्षेत्ररक्षण सजायचं आहे लवकरात लवकर, खूप वेळ झाला आपल्याला.